आणि यानंतर आता राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। विशाल राठोड यांच्या कारनाम्याची दखल घेतली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। सामान्य प्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। एनडीटीव्ही मराठीने याबाबत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या या संपूर्ण प्रक्रियेबद्दल आणि कारवाईबद्दल सातत्याने वार्तांकन केलेलं होतं, बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर आता ही कारवाई केली जाणार आहे। विशाल राठोडवर लाडका अधिकारी मेहरबानी या संदर्भातली बातमी देण्यात आलेली होती। विशाल राठोड यांनी परस्पर खासगी सचिव असं स्वतः उल्लेख करत मंत्री कार्यालय पत्र वापरणं तसंच इतर आधीच्या तक्रारी या सगळ्या संदर्भात सुद्धा दखल घेण्यात आलेली आहे। वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाणार आहे असंही समजतंय। खासगी सचिव पदाची सामान्य प्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालय अंतिम मंजुरी नसताना विशाल राठोड परस्पर मंत्री कार्यालयामध्ये हस्तक्षेप यावरून कारवाई आता केली जाणार आहे। तर विशाल राठोडच्या कारनाम्याची आता सरकारने थेट दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही दखल घेण्यात आलेली आहे आणि एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। विशाल राठोड कोण आहे? जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या खासगी सचिवपदी विशाल राठोडची अद्यापही नियुक्ती नाही। मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयामधून निघणाऱ्या अधिकृत दौऱ्यावर तसंच प्रशासकीय पत्रांवर विशाल राठोडची खासगी सचिव म्हणून उल्लेख करत स्वाक्षरी पाहायला मिळाली। मंत्री संजय राठोड यांच्या सचिव पदासाठी विशाल राठोडला अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही। जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या आशीर्वादानेच विशाल राठोड प्रशासकीय कामं करत असल्याची चर्चा आहे। विशाल राठोडची जलसंधारण मंत्री कार्यालयामध्ये खासगी सचिव म्हणून अद्याप नियुक्ती नाहीये। तरी सुद्धा विशाल राठोडकडून मंत्री कार्यालयामधील प्रशासकीय पत्रांवर खासगी सचिव म्हणून स्वाक्षरी करण्यात आलेली होती।